कामावर जाताना ह्या काटेच्या रस्त्याला तुम्हाला सांगतो एवढी एवढ्या भोकाची माणसं भेटते का, त्यामुळे मी काय करत असतो, मी तर त्यांच्यापेक्षा बेकार धुळा उडवत जात असतो. त्या विषय सोडून द्यावा. विषय काय झाला माहिती काय, तर 2 दिवस झालं पप्पू आणि अनिकेतच कटिंग लागली, त्यामुळे तिसऱ्या दिवशी मी आलोय, कारण मी 2 दिवस सुट्टीवर होतो. त्याच्या आईला हळूहळू मी लय विसरबळ होत चाललो. काय विषय माहिती काय, येताना खेळ घेऊन आलतो आपल्याला, कारण इथे खेळ कायच नव्हतं बरं का. ते गाडीमध्ये ठेवले आणि तसंच तोंड घेऊन वर चाललो होतो. आता काय करतो माहिती काय, विसरबळपणाच्या गोळ्यात चालू करतो. तुम्हाला सांगतो मी 2 दिवस नव्हतो, कारण आपण ह्यांनी काय काम केलं माहिती का, फक्त 2 रूम झालेले असली बेकार कटिंग आहे. तुम्हाला सांगतो बाथरूम मध्ये नाही म्हणलं तर 4 बोर्ड. आता बाथरूम मध्ये 4 बोर्डाची काय गरज आहे आपल्याला काय माहित नाही बरं का. हे जे घर आहे का थोडं लक्झरी टाईप मध्ये येते, त्यामुळे आपल्याला जास्त काय माहिती नाही. इंजिनियरनं जसा प्लॅन दिला का त्या टाईप मध्ये सगळं काम करून टाकायचं आपल्याला. ह्या दोघांचा 2 दिवसामध्ये एवढा बेकार पिटा पडला, तुम्हाला सांगतो असली बेकार कटिंग केली. आता मला टेन्शन यायला लागले, अजून 1 दिवस मला काम करायचं म्हणल्यावर माझं तर लागणारच आहे पद्धत. 2 दिवस आण्यानं पप्प्यानं कटिंग केली बरं का. तिसरा दिवस आलोय मी, आता माझा पिट्टा पडणार आहे पाक. आता विषय काय झाला माहिती का, आल्याला लाईट नव्हती, त्यामुळे मला चला वर जाऊन बघून घ्यावं म्हणलं काय विषय. वर जाऊन बघतो तर अरा बाप असला बेकार विषय होता. पूर्ण स्विमिंग पूल टाईप मध्ये पाणी फुल्ल भरलं होतं आयपीएस केल्यामुळे. वांतवर थंड पाण्यामध्ये पाय बुडवून बसलो होतो बरं का. पण तेवढ्यामध्ये आण्याचा आवाज आला, लाईट आली, त्यामुळे पटकन खालचं काम करून घेऊ आपण. भावानं मी काय नियोजन केलं माहिती का, ज्या दिवशी काम संपल का त्या दिवशी धिंगाणा नुसता त्या पाण्यामध्ये. आल्यावर पहिलं तर एमसी बॉक्स फोडून घेतला. पण विषय काय माहिती का, ज्या कामावर मी जात नाही का तिथं जर गेलं का एमसी बॉक्स फोडायचा ठेवलेला असते फिक्स आहे. एवढं मोठं पाण्यावर का इथे पण काय केलं काय माहिती का, इथे पाणीच मारलं नाही असला बेकार धुळा उडा लागलाय. मला तर टेन्शन यायला लागले, माझी छेती बिती भरून जाते काय की धुळा. आता बाथरूम आणि एमसी बॉक्स फोडून झाला होता बरं का. पण आणायला काय मला माहिती का, पुढची रूम आहे त्याला फुल्ल पाणी मारलं नंतरच कटिंग करायचे. पुढच्या रूमची सगळी मापती काढून घेतली का, आणायला म्हणलं मोटर चालू कर म्हणलं, पहिलं फुल्ल पाणी मारून घेतं, त्याशिवाय काय कटिंग करत नाही. आता हे जे लक्झरी टाईप हाऊस असते का, ह्यामध्ये एवढे बोर्ड का काढते ते मला काय विषय माहित नाही बरं का. मागच्या रूम मध्ये नाही म्हणलं तर 10 बोर्ड एका रूम मध्ये काढली होती. मग आता चाइल्ड रूम होती का काय विषय होता काय माहित नाही. आता ह्या रूम मधलं काम उरकत आलं होतं बरं का. पण विषय काय झाला, तेवढ्यामध्ये लाईट गेली. मला गाण्याचा घोळकळीना झालाय बरं का. लाईट गेली का, पटदेशी मोबाईल घेते काय तर डिवचत बसतं बरं का. आले 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 लाईट आली, चला पटकिरण आपली रूम फायनल केली का, जेवायला बसले ते आपल्याला. माझी जी कटिंग होती का ती मी पटकिरण उरकून घेतली बरं का. पण आण्या काय करायला लागले काय कळ नाही, वाळूची ठिकीची ठेवली होती का त्याच्यावर बसा लागले, डायरेक्ट सगळे ठिके फोडून टाका लागले. आता इथं रूम फायनल केले बरं का. पण या रूमचा काय विषय होता माहिती का, ह्या पण रूम मध्ये नाही म्हणलं तर 5 ते 6 बोर्ड टाकली होती. तिथं नेट मी हॉलमध्ये आलो बरं का. हॉलमध्ये पण नाही म्हणलं तर 1 2 3 4 5 6 बोर्ड होती बरं का. पण ही काय हॉलमध्ये कॉमन आहे ती. आता विषय काय झाला माहितीये का, हिथनं पुढचा जे व्हिडिओ होता का ती मी काय शूट केला नाही. लाईट पण नव्हती, माझ्या लक्षात पण नाही बाबा शूट करायचा व्हिडिओ. आणि हे एका रूम मध्ये जे 10 बोर्ड किंवा 8-9 बोर्ड ही काय विषय मला कळला नाही बरं का भाऊ. तुम्हाला जर माहिती असला तर कमेंट करून सांगा. आणि व्लॉग जरी आवडला तर लाईक शेअर फॉलो कमेंट तेवढं नक्की करा.